बोला. बोला नूतन मॅडम. प्राणायामच्या वेळेला मध्ये मध्ये थोडा पॉज घेतात ना मॅडम, त्यावेळेला सुद्धा ध्यान लागतंय. म्हणजे किती खूप छान. फरक पडतोय प्राणायामनी. आणि कपालभाती हळूहळू केली तरी सुद्धा नंतर श्वास घ्यायची इच्छाच होत नाहीये, तिथंच थांबावं वाटतंय तिथं, म्हणजे आपोआप ध्यान लागतंय तिथं. आणि हम्म. वेळी सुद्धा घरात असं शांत बसलो असेल किंवा काही काम आपण कंटिन्यू करतोय तर त्यावेळेला सुद्धा एकदम दीर्घ श्वसन चालू आहे. आणि खूप असे माझा खोकला कमी आला. दम्याचा आता संध्याकाळी म्हणजे थंडी असते ना आता सकाळ संध्याकाळ, मग हम्म. त्यावेळेला श्वासाचा त्रास व्हायचा मला. तर तो हो. कमी आलाय, जवळजवळ 50% तरी कमी आलाय तो. आणि छान. खोकला 80% कमी आला आतापर्यंत. बघा म्हणजे किती दिवस झाले, अजून 15 दिवसही नाही झाले प्राणायामाचे. आणि तुम्ही याच महिन्यात जॉईन केला ना नूतन मॅडम? हो हो. हम्म. पाच तर 6 दिवस खूप छान इफेक्ट आलेला आहे. आणि आता सगळ्यांना महत्वाचं सांगते, जसं नूतन मॅडमनी सांगितलंय, थंडी थंडी प्रचंड पडणार आहे. 100 वर्षाचे रेकॉर्ड मोडणार आहे थंडी, असं म्हटलंय, पावसासारखीच. म्हणजे हे जे सीझन बदल होणार आहेत त्याच्या आधीपासून आपण हे सुरू करतोय, एक प्रोटेक्शन तयार व्हावं म्हणून. कारण बऱ्याच जणांना थंडीचे त्रास होतात, वाताचे, संधिवाताचे, सायनसचे त्रास आहेत. आणि आता या थंडीमध्ये आपलं दुखणं खुपणं लेडीचं वाढतं. त्यामुळे सुद्धा या प्राणायामाचा खूप फायदा होणार आहे. आणि नक्कीच आपले त्रास कमी होणार आहेत. ऊर्जा जी येते ती बदबदून ऊर्जा येत आहे. आणि ही ऊर्जा तुम्ही प्राणायामातून, नाडी शोधनातून, तुमच्या नाड्या शुद्ध करून, प्राणायामाने काय होतं आपण बघितलं, चित्तशुद्धी होते, चित्तशुद्धी होतीये. त्यामध्ये ध्यानाचं तुम्हाला सारखं ध्यान करावंसं वाटतंय. आणि ध्यानामध्ये काही वेगळं शांतता अनुभवता येते, आनंद अनुभवता येतात. आणि ही जी शांतता आहे, ही जी आनंद मिळतोय ना यातून, तो चिरकाल टिकणारे असतात बघा, लक्षात घ्या. याला एंड नसतो. बाकीच्या सांसारिक गोष्टी क्षणिक असतात. एखादी गाडी आली तेवढ्या पुरता आनंद होतो, एखादा महिना 2 महिना. पण आज हे जे काही आनंद मिळतोय, शांती मिळतीये, ते खूप काळ टिकणार आहे. कारण या शांतीतून आपण जे काही ब्लॉकेजेस बांधले, जे काही रिलीज करतो, त्यामुळे लॉंग टर्म होणारे इफेक्ट्स आपण बघितले पाहिजेत. आता आपल्याला सगळं माहिती आहे. तर हे इफेक्ट जे आहेत ते जास्त काळ टिकणारे आहेत. तर त्यामुळं नूतन मॅडमनी सांगितल्याप्रमाणे बघा, त्यांचे एवढे त्रास वाचलेले आहेत थंडीमुळे. आणि आता थंडी वाढायला लागली. दुसरा महत्वाचा मला पॉइंट सांगायचे, माधुरी मॅडम. माधुरी मॅडमचं घेणं सगळ्यांना आवडते, कारण माधुरी मॅडम या एक जिज्ञासू विद्यार्थी आहेत. कुठल्याही शिक्षकाला पहिल्यांदा खूप जिज्ञासू असावं लागतं, ज्ञान पिपासू असावं लागतं. तशा माधुरी मॅडम आहेत. आणि त्या प्रत्येक कोर्स करतायत, जाणून घेतायत. मी जेवढं जेवढं डिटेल सांगण्याचा प्रयत्न करते, तेवढ्या त्या स्वतःहून त्याच्या रिलेटेड अभ्यास करतायत. नुसता अभ्यास करत नाहीये, तर तुमच्यापर्यंत त्या पोहोचवतायत. त्यामुळे जास्त इफेक्ट येतोय. त्यामुळं आपण सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सुद्धा जर काही ज्ञानात कन्वर्ट करायचं असेल तर आपणही दुसऱ्यांना काही सांगितलं पाहिजे. जसं आता नूतन मॅडम पुढे आल्या, त्यांना अनुभव सांगावासा वाटला, हर्षा मॅडमला सांगावासा वाटला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, 2 स्टेप आहेत नेतात प्रत्येकाला. पहिली स्टेप की मी निरीक्षण करत आहे, मी निरीक्षण करत आहे, मला हे समजलं आहे, याच्यामुळं हे घडलं आहे. हे फार महत्वाचं आहे चेतना वाढीसाठी. दुसरी गोष्ट व्यक्त होणं, कारण बऱ्याच जणांना कळतंय पण बोलायची संधी घेत नाही, बोलत नाही. मग तुम्ही ब्रह्मांडाच्या दारापर्यंत पोहोचणारच कशा आहात? तुम्हाला जर विशुद्धी चक्रच क्लिअर करायचं नाहीये, तुम्हाला जर थॉटचा वापरच करायचा नाहीये, तर ब्रह्मांडाच्या द्वाराशी पोहोचणार आहोत का आपण? हे सगळ्यांनी बघून घ्यावं. काहींना बोलता येत नाही, काहींना लिहिता येतंय. मी अशांना सांगेल, तुम्ही लिहा आणि वाचा, पण बोलाच. कारण माझ्या वर्गामध्ये मी प्रत्येक मुलाला असं शिकवलेलं आहे. ज्या वेळेला खेड्यातलं मुलं यायची, त्यांना इंग्लिश बोलता यायचं नाही, मी म्हणायचे मराठी बोला. ज्यांना बोलता नाही यायचं त्यांना म्हणायची लिही तू वहीवर, वाच. आणि काहीच तुला कळलं नसेल तर बाकीचे जे सांगतील ते तू ऐकतील, तेच इथे येऊन वाच. असं करत करत जेव्हा मी शिकवायची त्यावेळेला तेच मुलं पुढे पुढे रँकर यायची.
तर सगळ्यांना मला तुम्हाला हेच सांगायचंय, तुम्ही बोलायला शिका, तुम्ही लिहायला शिका, तुम्ही लिहिलेलं वाचा, काही होत नाही. बोला, कारण शब्द आहेत ना, शब्द, या शब्दाचे परिणाम खूप महान आहेत. प्रत्येक शब्द आपला वारा बदलतो. आज नूतन मॅडम बोलल्या, हर्षा मॅडम बोलल्या, त्या नुसत्या बोलल्या नाही तर त्या शब्दांनी त्यांच्या भोवती घेरे मारलेत, वलयांचे घेरे मारलेत, त्यांच्या आरामध्ये ते गेलेले आहेत. आणि नुसतेच औरामध्ये गेलेले नाही तर हे आजन्म ब्रह्मांडाच्या आधी काळापर्यंत हे इफेक्ट टिकून राहणार आहेत. लक्षात घ्या, इतकं महत्व आहे तुमचं लिखाणाला आणि बोलल्याला. बोलल्याने तोच इफेक्ट येतो, लिखाणाने तोच इफेक्ट येते. लिखाण सुद्धा शब्दच आहेत. आपण वहीच्या सुद्धा ऊर्जा बघितल्या, कोऱ्या पाण्याची ऊर्जा वेगळी असते, मंत्र लिहिलेली वेगळी ऊर्जा असते, एखादा कलर लावला त्या वहीवर तर ऊर्जा वेगळी. हे सगळं दाखवलंय तुम्हाला मी. पिरामिडचं प्रत्येक सिम्बॉल काढताना, पिरामिड मध्ये प्रत्येक काही चित्र काढताना हे सगळ्या ऊर्जा बघितल्या, कलरच्या ऊर्जा बघितल्या आणि मग सगळं सिलेक्ट केलंय. तर हे तुम्ही वहीमध्ये प्रयोग करून बघा. आणि मग शब्द बाहेर ज्यांचे येत नाही ते काय करतायत ते स्वतः तुम्ही विचारा. त्यामुळे लिहा आणि बोला, बोला आणि लिहा. ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी बोला, रेकॉर्डिंग ऐका, इतर लोक लिहिता बोलत असताना ते लिहिण्यास शिका. प्रत्येक कोर्सला डायरी जवळ ठेवा, हे मी फार जीव तोडून सांगत आहे. कारण एक एक कोर्स एवढे महान आहेत ना आपले, त्या त्या वेळेला घेता येत नाही. प्रत्येकाचा स्पीड वेगळा आहे, पण तुमच्या तुमच्या स्पीडने तुम्ही वही बघून डायरी बघून पुढे जाऊ शकता. तर धन्यवाद नूतन मॅडम. अजून कोणाला बोलायचंय का? मॅडम मी बोलते. मी बोलते हा, मॅडम. एक